नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील नमो आणि पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे। गेले कित्येक दिवस सर्वच शेतकरी या दोन्ही योजनेच्या पैशाची अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत, परंतु अजून देखील त्यांच्या खात्यावर या योजनेची रक्कम जमा झालेली दिसून येत नाही। परंतु शेतकरी मित्रांनो, आता चिंता करायची गरज नाही। लवकरच तुमच्या खात्यावर या दोन्ही योजनेचे पैसे आता सोबतच जमा व्हायला सुरुवात होणार आहे। शेतकरी मित्रांनो, या योजनेचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होण्यासाठी काही अटी देखील सरकारने लागू केलेले आहेत। ही सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हे दोन्ही हप्ते आता सोबतच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत, अशी केंद्र शासनाकडून आणि महाराष्ट्र शासनाकडून मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता या दोन्ही योजनेचे पैसे जर तुम्हाला हवे असतील तर तुम्हाला सरकारने सांगितलेले हे कामे तुम्हाला पूर्ण करावे लागतील। कोणते आहेत ते काम तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिलं म्हणजे तुम्हाला ई-केवायसी करणं हे गरजेचं आहे। महाराष्ट्र शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून या दोन्ही योजनेसाठी ई-केवायसी करणं हे बंधनकारक ठेवलेलं आहे, तर तुम्हाला ई-केवायसी करणं हे अगदी काळाची गरज आहे। शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर तुमचं बँक खात्याशी आधार लिंक असणं गरजेचं आहे। जर तुमचं बँक खात्याशी आधार लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार नाहीत। त्याचबरोबर तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची फार्मर आयडी असणं महत्त्वाचं आहे। तुमची फार्मर आयडी असल्यावर तुम्हाला या योजनेचा लाभ सहज मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे 3 कामे तुम्ही अगदी अचूकपणे करून घ्या, त्यानंतर तुम्हाला या योजनेचे पैसे मिळण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही। ई-केवायसीची तारीख शेवट आहे 30 जून, तर 30 जूनच्या मध्ये तुम्ही ई-केवायसी करून घ्या आणि तुमचे पैसे तुम्हाला खात्यावर पाहायला मिळतील। तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आणि तुमच्या खात्यावर थेट डीबीटीच्या मार्फत हे 4000 रुपये जमा होणार आहेत। 4000 कशाचे? पीएम किसान योजनेचे 2000 आणि नमो शेतकरी योजनेचे 2000 असे मिळून एकत्र 4000 रुपये आता तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।